वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, समाजशास्त्र विषयाची शेवटची व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि शेवटचे 60 प्रश्न आपण या ठिकाणी ॲड केलेले आहे, जे तुम्हाला परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट हे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। मित्रांनो, समाजशास्त्र विषयाचे पेपर 1 आणि पेपर 2 साठी नॉन स्टॉप 60 प्रश्न शेवटच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, जेणेकरून म्हणजे जवळपास 48 तास सुद्धा बाकी नाही आहे परीक्षेला, म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहे। प्रश्न क्रमांक 1, व्हिडिओला प्लीज लाईक करा। प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे की हडप्पा संस्कृती ही डॅश डॅश संस्कृती होती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि नागर काय असणार आहे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे, कारण की हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती होती, म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे। मित्रांनो, डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि फक्त 20 मिनिटांमध्ये आपण हे 60 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, दुसरा प्रश्न विचारलेला आहे की भारताच्या संविधानाच्या सभेचे अध्यक्ष कोण होते। सोपा प्रश्न आहे मित्रांनो, की राजेंद्र प्रसाद होते, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 विचारलेला आहे की मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा कोण। बिंबिसार हा पहिला राजा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असणार आहे ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे इथे दिलेला आहे की दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपल्या मुलीचा विवाह दक्षिणेतील सामर्थ्यशाली घराण्यात करून नातेसंबंध प्रस्थापित केले, ते कोण। तर हे बघा मित्रांनो, वाकाटाक, म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न विचारलेला आहे की डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था यांनी स्थापन केली। तर हे बघा मित्रांनो, डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था कोणी स्थापन केली। ऑप्शन क्रमांक 3 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो, परीक्षेपूर्वी हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हे व्हिडिओला मित्रांनो नक्की शेअर करा। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 विचारलेला आहे की महानगरपालिकाची सर्वात महत्त्वाची समिती कोणती। तर हे बघा, स्थायी समिती असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 की नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात। तर हे बघा, नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा, विधेयक, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे की पंचमहा सरोवर कुठे आहेत। तर अमेरिकेमध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 जे असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9वा प्रश्न विचारलेला आहे की भारताचे इतर देशाशी व्यापारी संबंध कोणाच्या काळापासून आलेले होते। खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहे आणि हडप्पा संस्कृतीच्या, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे इथे विचारलेला आहे की आता सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय। तर हे बघा, लक्षात ठेवा मित्रांनो, सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय की ज्या राष्ट्रावर बाह्य शक्तीचे किंवा इतर देशाचे नियंत्रण नाही व जे आपल्या कारभार स्वतंत्रपणे करू शकते ते राष्ट्र सार्वभौम असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न विचारलेला आहे प्रश्न आहे की सार्क संघटनेची स्थापना डॅश डॅश स्थापक सदस्यांपैकी डॅश डॅश हा एक देश आहे। तर नेपाळ हा काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, हे बघा, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहे की फिल्म उद्योग, चित्रपट उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो। तर हे बघा मित्रांनो, हे सुविधा पुरविणारे व्यवसाय आहे, तर तृतीय व्यवसाय असणार आहे। व्यवसाय संदर्भात एक प्रश्न फिक्स असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 आहे ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे की दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश हा ओळखला जातो। कोणता देश ओळखला जातो, तर जपान। ऑप्शन क्रमांक जे 2 असेल आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे, जपान। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न 2024 मध्ये विचारला गेला होता की मंसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यात येते। तर उत्तराखंड। ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, या ठिकाणी बरोबर
उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 विचारलेला आहे की पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारण डॅश डॅश इतके असते। तर हे बघा मित्रांनो, सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 16 विचारलेला आहे की अंदमान निकोबार बेटाची राजधानी डॅश डॅश आहे। तर काय आहे, पोर्ट ब्लेअर, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, हे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे की गुरु शिखर हे डॅश डॅश पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे। तर कोणत्या पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे, तर अरवली पर्वत, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न विचारलेला आहे की ऑस्ट्रेलियातील गौताळ प्रदेश डॅश डॅश नावाने ओळखला जातो। तर कोणत्या नावाने ओळखला जातो, डाउन्स, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न दिलेला आहे की डॅश डॅश हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे। तर जगातील सर्वात मोठे धरण कोणते, 4 ऑप्शन दिलेले आहे। हे बघा मित्रांनो, जगातील सर्वात मोठे धरण कोणते, तर भाकरा नांगल, म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। पर्याय क्रमांक 3 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे, कोणती आहे, सातपुडा रांगेतील जे सर्वात उंच शिखर आहे ते कोणते आहे, तर धूपगड, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे आपला 2 असेल ते काय असणार आहे मित्रांनो, बरोबर उत्तर असणार आहे। फक्त 6 मिनिटांमध्ये आपण 20 प्रश्न पूर्ण केलेले आहे मित्रांनो, आणि आणखी 40 प्रश्न बाकी आहे। व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण या ठिकाणी नॉन स्टॉप प्रश्न उत्तर पाहत आहोत मित्रांनो, कारण 20 मिनिटांमध्ये 60 प्रश्न खूप मोठी बाब आहे। तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आत्ताच मेंबरशिप घेऊन घ्या मित्रांनो, कारण सीटेटसाठी सुद्धा तुम्हाला या चॅनलमध्ये अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21वा प्रश्न दिलेला आहे की आदिलशाहीने सरलष्कर हा खिताब कोणास दिला। तर हे बघा मित्रांनो, शहाजी राजे यांना हा खिताब भेटला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न आहे की चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग म्हणजे काय। तर हे बघा मित्रांनो, चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग कसा, तर लंबवर्तुळाकार, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे आपला 2 असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23 दिलेला आहे की कोणत्या देशात महामार्गाला ऑटो रूट्स म्हणतात। इम्पॉर्टंट प्रश्न आहे की कोणत्या देशात महामार्गाला ऑटो रूट्स म्हणतात, फ्रान्स, ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24 विचारलेला आहे की इटलीच्या राजधानीचे शहर कोणते। तर जशा प्रकारे भारताची राजधानी दिल्ली आहे तशाच प्रकारे इटलीची जी राजधानी आहे मित्रांनो ते रोम आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर, हे प्रश्न वारंवार परीक्षेत विचारले जात आहे मित्रांनो, म्हणून तुमच्यासाठी हे व्हिडिओ जे असणार आहे फक्त म्हणजे जवळपास 30-35 किती तास बाकी आहे परीक्षेला, त्यापूर्वी तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे सगळे प्रश्न तुम्हाला प्रत्येक वर्षी परीक्षेमध्ये विचारले जातात। हे सिलेक्टेड प्रश्न आपण या ठिकाणी आणले आहोत। आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर कोणते, तर माउंट किलिमांजारो, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 26 दिलेला आहे की खालीलपैकी पर्यायापैकी बहिर्गृह कोणता। तर हे बघा शनी काय असणार आहे, आपला बहिर्गृह असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न दिलेला आहे की विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर पडणारा पाऊस कोणता। 4 ऑप्शन दिलेले आहे। ऑप्शन क्रमांक 2 आरोह अभिसरण, हे काय असणार आहे, आपलं योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे। प्रश्न क्रमांक 28 विचारलेला आहे की जगातील सर्वात मोठे वाळवंट तसेच सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड कोणता। हे बघा मित्रांनो 3-4 प्रश्न तयार होत आहे या प्रश्नामुळे, की जगातील सर्वात मोठे खंड कोणते, जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आणि कोणत्या खंडामध्ये आहे, तर आफ्रिका खंडामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न दिलेला आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय डॅश डॅश येथे आहे, तर कुठे आहे, हेग या ठिकाणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत, बाबा पदमजी, ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो, योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31 विचारलेला आहे की दारा शुकोहने डॅश डॅश फारसीमध्ये भाषांतर केले, तर काय फारसीमध्ये भाषांतर केले, तर हे बघा
उपनिषदांचे म्हणजे दाराशकोहने उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर केले। आपला योग्य पर्याय जे असेल ते पर्याय क्रमांक 3 असेल। पुढचा जे प्रश्न आहे की राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केली गरजेचे असते। किती वर्ष तर 30 वर्ष म्हणजे ऑप्शन क्रमांक जे ड असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 33 विचारलेला आहे की डॅश डॅश या खडकात जीवाश्म आढळत नाही। तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी आन्सर जे असेल ते 3 असेल अग्निजन्य खडकात, परंतु रूपांतर खडक पण असा आहे की ज्यामध्ये आपल्याला जीवाश्म आढळत नाही। तर हा ऑप्शन 1 आहे, 2 असो किंवा 3 असो ते दोन्ही बरोबर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे पहिली वसुंधरा परिषद इसवी सन 1992 साली झाली डॅश डॅश शहरात झाली। आता पहिली वसुंधरा परिषद कोणत्या साली झाली तर 1992 साली झाली आणि कुठे झाली तर हे बघा रिओ डी जेनेरो म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे हे धातू खनिज आहे अभ्रक, ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36वा प्रश्न दिलेला आहे की सागरी जलात डॅश डॅशचे प्रमाण सर्वात अधिक असते सोडियम क्लोराईड, ऑप्शन क्रमांक 3 काय असणार आहे आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 37वा प्रश्न दिलेला आहे की पृथ्वी सूर्यभोवती प्रदक्षिणा घालते याला आपण डॅश डॅश असे म्हणतो किंवा असे म्हणतात। 4 ऑप्शन दिलेले आहेत। तर हे बघा पृथ्वी जेव्हा सूर्यभोवती प्रदक्षिणा घालते त्याला परिभ्रमण परिभ्रमण असे म्हणतात। हो बरोबर, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे हरियाणातील अंबाला शहर, लक्षात ठेवा कुठला अंबाला शहर तर हरियाणातील अंबाला शहर डॅश डॅश नावाने ओळखले जाते तर विज्ञान शहर, ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न असा आहे की तामिळनाडू जशा प्रकारे राजधानी चेन्नई आहे तशाच प्रकारे लक्षद्वीप याची राजधानी काय तर कवरत्ती म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे की हरिहरेश्वर सुंदर डॅश डॅश आहे तर हरिहरेश्वर सुंदर काय आहे मित्रांनो तर समुद्र किनारा आहे, ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। मित्रांनो जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला सीटेटचा सुद्धा या ठिकाणी काय आहे मित्रांनो फायदा मिळणार आहे आणि अतिशय फास्ट आणि स्मार्ट लर्निंग आपण या ठिकाणी करत आहोत। मित्रांनो नॉन स्टॉप 60 प्रश्न आपण शेवटचे या इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्राचे जे प्रश्न आपण 5वी ते 12वीच्या पुस्तकातून एकत्र केलेला आहे। मित्रांनो शेवटची व्हिडिओ आपण पाहत आहोत आणि यापेक्षा फास्ट व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबमध्ये कुठेही मिळणार नाही। तुम्ही आमचे मराठीचे व्हिडिओ पहा, हिंदीचे व्हिडिओ पहा किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजीचे व्हिडिओ पहा। मित्रांनो यापेक्षा फास्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही यूट्यूब चॅनलमध्ये मिळणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41वा प्रश्न आहे की अंदमान निकोबार बेटांवर डॅश डॅश हे आदिवासी या बेटावरील मूळ रहिवासी आहे जाखा, ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42वा प्रश्न विचारलेला आहे की पंपुई हे शहर डॅश डॅशच्या खाली गाडले गेले, कशाच्या खाली गाडले गेले तर ज्वालामुखीतून येणारा राखेच्या प्रवाहाच्या खाली। ओके, पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43वा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला जिल्हा कोणता तर बघा मित्रांनो गडचिरोली, ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 44वा प्रश्न विचारलेला आहे की इलियड व ओडिसी या महाकाव्याचे लेखक कोण होयो तर होमर, ऑप्शन क्रमांक 4 असेल आपला बरोबर उत्तर। पुढचा प्रश्न क्रमांक 45वा प्रश्न आहे की अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे डॅश डॅश तर हे बघा मित्रांनो अफगाणिस्तानातून आलेले पठाण म्हणजे रोहिले, ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46 दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या खंडात व्हिक्टोरिया सरोवर आहे तर हे बघा मित्रांनो नाईल नदी तर आहेच, सोबतच सहारा वाळवंट पण आहे आणि या ठिकाणी व्हिक्टोरिया सरोवर सुद्धा आहे म्हणजे आफ्रिका खंड, ऑप्शन क्रमांक जे 3-4 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 47 विचारलेला आहे की चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी डॅश डॅश महत्त्व सांगितले तर कशाचे महत्त्व सांगितले कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले, ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर असणार आहे। अवंती माळवा मध्य प्रदेश तशाच प्रकारे अश्मक महाराष्ट्र म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 49वा प्रश्न विचारलेला आहे की भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते तर बघा मित्रांनो वुलर सरोवर, ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 50 विचारलेला आहे की
राज्यसभेचे कामकाज डॅश डॅश यांच्या नियंत्रणाखाली चालते, तर सभापती यांच्या नियंत्रणाखाली चालते. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे आपला 1 असणार आहे ते बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 51. हे बघा मित्रांनो, फक्त 14 मिनिटं झालेले आहे आणि आपण 50 प्रश्न या ठिकाणी क्रॉस केलेले आहोत. पुढचा जे प्रश्न आहे की पृथ्वी पृष्ठलगत असणारा वातावरणाचा थर कोणता. मागच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न चुकलेला होता प्रिंट मिस्टेकमुळे, कारण की जे पृथ्वी पृष्ठलगत असणारा वातावरणाचे जे थर आहे मित्रांनो ते तापमानवर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. ओडिशा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प कोणता. तर हे बघा भाकरा नांगल प्रकल्प. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिराकूड प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53 दिलेला आहे की जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचे शिखर कोणते. तर K2. ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की हिमालय हा डॅश डॅश पर्वत आहे. तर हे बघा मित्रांनो, हिमालय हा डॅश डॅश पर्वत आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे आणि कोणता पर्वत आहे तर वली पर्वत आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न विचारलेला आहे की माजुली ही नदीच्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट डॅश डॅश नदीच्या पात्रात आहे. पहिला प्रश्न असा आहे की जगातील सर्वात मोठे बेट कोणते. नदीचे माजुली. आणि कोणत्या नदीच्या पात्रात आहे तर ब्रह्मपुत्र. ऑप्शन क्रमांक जे आपला 4 असेल ते काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 56 विचारलेला आहे की अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणते. तर हे बघा मित्रांनो, अंटार्क्टिका खंडातील जे सर्वात उंच शिखर असणार आहे ते विन्सन मॉसिफ. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 57. कुंदग्राम. कुंदग्राम म्हणजे आपला उत्तर झाला पावा, दिजानपूर, उदयगिर ही तीर्थक्षेत्र डॅश डॅशशी संबंधित आहे. कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर जैन धर्माशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 58वा प्रश्न विचारलेला आहे की रेड इंडियन हे मूळचे रहिवासी आहेत. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. कुठले रहिवासी आहे तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 59वा प्रश्न आहे की डॅश डॅश मैदानास मेसोपोटेमिया असे म्हणतात. खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो की तेग्रास युफ्रटिस मैदानास मेसोपोटेमिया असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60 विचारलेला आहे की जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे डॅश डॅश या भागात आढळतात. तर हे बघा मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहे आणि भूखंड मंच आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे आपण 60 प्रश्न या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो. जवळपास 45 मार्क तरी तुम्हाला 60 पैकी भेटले पाहिजे, कारण यापैकी काही प्रश्न जे आहेत ते तुम्हाला परीक्षेत म्हणजे रविवारी, आज शुक्रवार आहे मित्रांनो, 2 दिवसानंतर तुम्हाला असे परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी मराठी भाषा पॅडागॉजीचे नोट्स एकत्रित केलेले आहे मित्रांनो, तयार केलेले आहे आणि तुम्ही हे सुद्धा परचेस करू शकतात सीटेट फेब्रुवारी 2024 साठी, कारण 8 फेब्रुवारीला सीटेटचा पेपर होणार आहे मित्रांनो. आणि तुमच्यासाठी मराठी भाषा खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण मराठीचा तितका साहित्य यूट्यूबमध्ये किंवा कुठेही पण उपलब्ध नाही मित्रांनो. तुमच्यासाठी आम्ही एक नोट्स क्रिएट केलेली आहे. जवळपास 90 पेजेसची ही नोट्स असणार आहे आणि संपूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. आणि क्वेश्चन सेट सुद्धा आपण वेगळे मराठी भाषा पॅडागॉजी पेपर 1 आणि पेपर 2 साठी तयार केलेले आहे मित्रांनो. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे परचेस करू शकता, जेणेकरून तुम्हाला म्हणजे जवळपास 70-75 दिवस बाकी आहे परीक्षेला. तर सीटेटची जे तुमची तयारी मित्रांनो ते तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.